झी 24 तास एक पाऊल पुढे। तर नेहमीच हे एक स्पर्धक आपल्याला खळखळून हसवत असतात। आता ग्रँड फिनालेमध्ये ते खळखळून आपल्याला हसवतील यात शंका नाही। तर आत्ताच फू बाय फूचा जो मंगळवारचा एपिसोड झाला तो स्पर्धकांसाठी खास ठरला, कारण यावेळी फू बाय फूच्या मंचावर अवतरला अंतू बर्वा। कळलं नाही कळलं पहा तुम्हीच। रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात। त्यांच्या हात रत्नागिरीच्या जांभ्या दगडाचे, नारळा सुपारीचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण एकवटलेले आहेत। अंतू बर्वा हा याच मातीत जन्मला आणि पिकला। खरं तर अंतूला अंतू असं एकारार्थी म्हणावं असं त्यांचं वय नव्हे। म्हणजे 10-12 वर्षापूर्वी त्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हाही त्यांच्या डोक्यावरचे आणि दाढीचे केस पिकलेले होते। दातांचा अर्धा अण्णू गोकट्या झालेला होता। अण्णू गोकट्या होणं म्हणजे पडणं हा अंकुशेटनं मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार। रत्नागिरीचा अण्णू गोपटे वकील हा गेले कित्येक वर्ष ओळीनी म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला पडत आलेला आहे। तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी अंतुशेट ओरडतात, पोहऱ्याचा अण्णू गोपट्या झाला काही रे। आणि या सर्व जराजर्जर झालेल्या गोष्टीत 2 गोष्टी मात्र कायम होत्या। सानुनासिक पण सुस्पष्ट आवाज आणि पिढ्यानपिढ्या डोक्यावर थापलेल्या खोबरेल तेलानं दिलेली वंश परंपरागत तैलबुद्धी। खरं तर त्या आळीतले सारेच नमुने एका वळणाचे किंवा आडवळणाचे। भाषेला कशी फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चालायची सवयच झालेली। कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही, पण वाट मात्र सदैव कोकणी वाटेसारखी नागमोडीची। देवानं अंगणात नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्याच्या खोबऱ्यापेक्षाही करवंटीची सलगी अधिक। एकदा कोकणात दुष्काळ पडला होता। म्हणजे तसा कोकणात नेहमीच दुष्काळ, पण अंतुशेटच्या भाषेत सांगायचं झालं तर फॅमिन ऍक्टान्वये पास झालेला दुष्काळ होता। गावात नेहरूंचं भाषण झालं, गावात धामधूम होती, अंतुशेट कुठे दिसले नाहीत। आणि अरे अंतुशेट अहो भाषणच दिसलं नाहीत। नेहरूंचे भाषण ना? हो। अरे दुष्काळ पडलाय त्याला म्हणा भाषण कसली देताय, तांदूळ दे। वाह वाह, खुळे तुम्ही। आला नेहरू चालले त्याला बघायला आणि रत्नागिरीत त्याला दाखवले नाही काय, तर बाळ गंगाधर टिळक जन्माला आले ती खोली आणि खाट। आता गंगाधर पंतास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता की तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून? का साक्षीला गंगाधर पंताच्या बायकोची सुईण आली होती? अरे टिळकांचे सोड, त्याला झाली 100 वर्ष जन्मास येऊन। तुझ्या मातोश्रीस जाऊन विचार तुझा जन्म कुठल्या खोलीत आणि कुठल्या खाट्यावर झाला ते तिला आठवतंय का, आणि मग मला सांग टिळक आणि नेहरूच्या गोष्टी। 2-4 वर्षापूर्वी जाण्याचा योग आला तेव्हा अंतुशेटची आणि माझी शेवटची भेट झाली। मी रत्नागिरीहून भल्या पहाटे मुंबईला यायला निघालो होतो आणि एसटी स्टँडवर अंतुशेटची हाक ऐकू आली, जावई बापू। अहो जावई बापू। अरे अंतुशेट, शंभू जोगळेकरांन बापाला काशी विश्वेश्वर दाखवून आणलं नाही। येताना आमच्यासाठी गंगेच्या पाण्याचा शिलबंद गडू घेऊन आलाय। पुढच्या खेपेला याल तेव्हा हा गडू शील फोडून आमच्याच तोंडात उपडा झालेला दिसेल। असो, आता मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो। तुम्ही इंग्लंडला जाताय म्हणे? हो। कॉंग्रॅच्युलेशन्स। आमची एक रिक्वेस्ट आहे। रिक्वेस्ट? हो। आता तुमच्याशी आम्ही इंग्रजीतच बोलायचंय। रिक्वेस्ट आहे, तेवढा कोहिनूर बघून या, कोहिनूर बघून या। आम्हाला काही जमले नाही आणि आता यापुढे जमेल असे काही वाटत नाही, पण तुम्ही बघून आलात म्हणजे आमच्या मनाला तेवढेच समाधान। जावई बापू, ज्यासाठी आलो होतो तेच राहत होते। ही एवढी पुढे ठेवा तुमच्या जवळ। काय? विश्वेश्वराचा अंगार आहे। विमानानं जाणार आहात म्हणजे एवढी पुढी काही जड व्हायची नाही तुमच्या खिशाला। चला। झी 24 तास एक पाऊल पुढे।